चांगला हेतू असलेले लोक वचन देतात, परंतु चांगले चरित्र असलेले लोक ते वचन पाळतात. काय आम्ही दिलेले वचन पाळणारे आहोत काय? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मागील अध्ययनात आपण प्रेषितांची कृत्ये या नवीन करारातील पुस्तकाचा अभ्यास संपविला आहे. आज आपण जुन्या करारातील पहिले शमूएल या पुस्तकाचा अभ्यास सुरू करणार आहोत. या पुस्तकाचा असा काळ होता ज्यावेळी शास्त्यांच्या नेतृत्वाखालील इस्रायल लोक राजा असलेल्या राष्ट्रात रूपांतरित होत होते. म्हणजेच इस्रायलांच्या मागणीनुसार त्यांना राजा मिळणार होता. या पुस्तकात शमूएल, शाऊल आणि दावीद यांच्याबद्दल माहिती मिळते. माझी खात्री आहे की या पुस्तकाचे अध्ययन आपणास खूप काही शिकवणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही शमूएलाच्या पहिल्या पुस्तकाला सुरुवात करीत आहोत. प्रथम ह्या पुस्तकाचा परिचय आम्ही करून घेणार आहोत. शमूएलाची 2 पुस्तके यहुदी कायद्याप्रमाणे अर्थात यहुदी विद्वानांच्या मते जी पुस्तके पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिल्या गेली आहेत अशांमध्ये एकच पुस्तक आहे आणि तसेच आम्ही त्याला मानायला हवे. लॅटिन व्हॅलगेटमध्ये सुद्धा राजाची जी 4 पुस्तके आहेत त्यापैकी हे पहिले पुस्तक मानल्या गेले आहे. ह्या पुस्तकाचे शीर्षक शमूएल आहे, ज्यावरून आम्हाला असं वाटतं की हे पुस्तक शमूएलाने लिहिले असावे. श्रोत्यांनो, जरी ह्या पुस्तकाचा बराचसा भाग त्याने लिहिला आहे असा आमचा विश्वास आहे, तरी सुद्धा ह्या पुस्तकाला त्याचे नाव पडण्याचे कारण ते नसून त्याचे नाव ह्या पुस्तकाला अशा कारणामुळे पडले कारण त्याची गोष्ट प्रथम सांगण्यात आलेली आहे. तो ह्या पुस्तकातील प्रमुख व्यक्ती आहे, ज्याने शाऊल आणि दावीद ह्यावर तेल ओतून त्यांचा अभिषेक केला होता. सुरुवातीला शमूएलाचे पहिले आणि दुसरे पुस्तक एकच पुस्तक होते, परंतु सेप्टजिंट अर्थात जे जुन्या कराराचे ग्रीक मध्ये भाषांतर करणारे लोक होते त्यांनी त्याला 2 भागात विभागले. 25व्या अध्यायापर्यंत शमूएलाला ह्या पुस्तकाचा लेखक मानण्यात येते. जेथे त्याच्या मृत्यूचा उल्लेख वाचायला मिळतो, त्यानंतर नाथान आणि गाद ह्यांनी ह्या पुस्तकाला पूर्ण केले. हे आम्हाला शमूएलाचे पहिले पुस्तक 10वा अध्याय 25वे वचन आणि इतिहासाचे पहिले पुस्तक 29वा अध्याय आणि 29व्या वचनावरून पाहायला मिळते. शमूएलाचे पहिले पुस्तक 10वा अध्याय 25वे वचन सांगतं की नंतर शमूएलाने लोकास राजनीती सांगितली व ती एका ग्रंथात लिहून तो ग्रंथ परमेश्वरापुढे ठेवून दिला. मग शमूएलाने सर्व लोकांस आपापल्या घरी जाण्यास निरोप दिला. तसेच इतिहासाचे पहिले पुस्तक 29वा अध्याय आणि 29वे वचन, दावीद राजाचे साध्यंत वृत्त अथपासून इतिपर्यंत शमूएल द्रष्टा याच्या ग्रंथात, नाथान संदेष्टा याच्या ग्रंथात आणि गाद द्रष्ट्या याच्या ग्रंथात लिहिले आहे. श्रोत्यांनो, तरी सुद्धा ह्या पुस्तकाचा लेखक कोण आहे ह्याबद्दल आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही, कारण आम्हाला लेखकाविषयी ह्या पुस्तकात कुठलाच संकेत मिळत नाही. काही लोकांचे म्हणणे आहे की नाथान भविष्यद्वक्ताचा मुलगा जबूद, जो शल्मोन राजाचा व्यक्तिगत सल्लागार होता, तो ह्या पुस्तकाचा लेखक आहे. त्याला दाविदाच्या राज्याविषयी आपल्या पित्याकडून अर्थात नातानाकडून तसेच कोर्टातील नोंदण्याद्वारे माहिती मिळाली असावी. श्रोत्यांनो, लेखक कोणी का असेना, पण इतके खरे की तो शल्मोनाच्या मृत्यूनंतर जिवंत होता आणि शमूएल, शाऊल, दावीद ह्यांच्या जीवनाविषयी जे काही लिहिण्यात आले होते त्यापर्यंत तो पोहोचू शकला. या पुस्तकाचे 2 भागात जे विभाजन करण्यात आले, हे विभाजन जेरोम, जे लॅटिन व्हॅलगेट आहे, आणि आधुनिक जे भाषांतर आहे त्यांनी सुद्धा स्वीकारले. ह्याचे शीर्षक समयानुसार बदलत गेले. पहिल्यांदा ह्याला सेप्टजिंटमध्ये राजाचे पहिले व दुसरे पुस्तक असे शीर्षक देण्यात आले. नंतर व्हॅलगेटमध्ये पहिले आणि दुसरे राजे, इब्री आणि आधुनिक भाषांतरात शमूएलाचे पहिले पुस्तक आणि दुसरे पुस्तक असे शीर्षक देण्यात आले. आम्ही शमूएलाला लेखक मानले तरी समस्या आहे,
ती म्हणजे शमूएलाच्या बाबतीत लिहिलेला काही वृत्तांत आणि पहिल्या शमूएलाचा महत्त्वाचा भाग, त्यामध्ये घडलेल्या घटना शमूएलाच्या मृत्यूनंतरच्या आहेत. परंतु त्याने ह्या पहिल्या पुस्तकाचा काही भाग लिहिला आहे, ह्यात काही शंका नाही. आणि त्याविषयी इतिहासाचे पहिले पुस्तक 29 अध्याय आणि 29 मध्ये मी आताच आपणाकरिता वाचले. श्रोत्यानो, शमूएलाच्या पुस्तकात बऱ्याच परिचित अशा गोष्टी आम्हाला आढळतात. आम्ही इस्रायल राष्ट्राच्या प्रगतीबद्दल, उदयाबद्दल ह्या ठिकाणी वाचतो. येथे हन्ना आणि तिचा लहान बाळ शमूएल ह्याविषयी वाचायला मिळते. दावीद व गोल्याथ ह्यांच्याबद्दल वाचायला मिळते. त्याचप्रमाणे दावीद आणि योनाथनाची असाधारण हृदयस्पर्शी मित्रता ह्याबद्दल आम्हाला वाचायला मिळते. शाऊल राजाने एंदोर येथे राहत असलेल्या भूतविद्या प्रवीण स्त्रीला भेटून जे काही केले त्याचा वृत्तांत ह्या पुस्तकात आहे. दुसरे शमूएल 7 अध्याय देवाच्या पवित्र वचनातला एक महान अध्याय आहे. कारण श्रोत्यानो, ह्यात दाविदासोबत देवाने जो करार केला होता त्याची नोंदणी आहे. शेवटी दाविदाने बेशेबासोबत केलेले घृणित पाप आणि त्याचा पुत्र अबशोलोनाद्वारे त्याचा जो विद्रोह झाला त्याचा उल्लेख आम्हाला सापडतो. शास्त्यांच्या पुस्तकाचे अध्ययन करीताना आम्ही पाहिले की परमेश्वराने अगदी सामान्य लोकांना, ज्यांच्यामध्ये बरेच गंभीर दोष व उणीवा होत्या, अशांना स्वतःच्या कार्याकरिता उपयोगात आणले. त्यांचे जीवन आणि ज्या घटना त्यांच्या जीवनात घडल्या त्या सर्व जे लोक स्वतःला कमी दर्जाचे किंवा क्षुल्लक समजतात त्यांच्याकरिता फार उत्साहवर्धक आहेत. पण शमूएलाच्या पहिल्या आणि दुसऱ्या पुस्तकात आम्ही अशा काही लोकांना भेटतो जे ठळक दिसणारे असाधारण असे लोक होते. जसे हन्ना, एली, शमूएल, शॉल, योनाथन आणि दावीद हे लोक आम्हाला ह्या पुस्तकात भेटतात. ह्या पुस्तकाचे अध्ययन करताना ह्या लोकांशी आमचा परिचय होणार आहे. शमूएलाच्या पहिल्या आणि दुसऱ्या पुस्तकाचे 3 विषय आहेत श्रोत्यानो, ज्यांना आम्ही ह्या पुस्तकाचे शीर्षक म्हणून समजू शकतो. त्यापैकी प्रार्थना हा पहिला विषय आहे. शमूएलाच्या पहिल्या पुस्तकाची सुरुवात प्रार्थनेद्वारे होते आणि शमूएलाचे दुसरे पुस्तक ह्याचा शेवट प्रार्थनेद्वारे होतो आणि मधात सुद्धा प्रार्थनेविषयी सांगण्यात आलेले आहे. दुसरे शीर्षक आहे राष्ट्राचा उदय. या पुस्तकात आम्हाला ईश्वर सत्ताक राज्य पद्धती बदलून राजाची सत्ता राष्ट्रामध्ये सुरू झालेली आढळते. सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो शमूएलाचे दुसरे पुस्तक 7 अध्यायात परमेश्वराने दाविदाशी केलेला करार आहे. राज्याविषयी अधिक गोष्टी आम्ही नंतर पाहणार आहोत. तिसरे जे शीर्षक आहे ते आहे संदेष्टांचा उदय. जेव्हा इस्रायलमध्ये ईश्वर सत्ताक राज्य पद्धती होती तेव्हा परमेश्वर आपल्या भक्तांच्याद्वारे कार्य करीत असे. तरी सुद्धा धर्मोपदेशक भक्त लोक अयशस्वी झालेत आणि राजाचा अभिषेक झाला. तेव्हा परमेश्वराने धर्मोपदेशकांना दूर ठेवले आणि स्वतःचे संदेशवाहक म्हणून संदेष्टांना उभे केले. आम्हाला दिसून येईल श्रोत्यानो की इस्रायल राष्ट्राकरिता उन्नती आणि पैसा ह्या गोष्टी अधोगतीस कारणीभूत ठरल्यात. राजाच्या उदयाचे एक विशिष्ट महत्त्व आहे. पहिल्या आणि दुसऱ्या शमूएलाच्या पुस्तकात ह्या राजांचा जो उदय झाला त्याविषयीची चर्चा जुन्या आणि नवीन करारात फार महत्त्वाची आहे. नवीन कराराचा जो पहिला संदेश आहे तो बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचा संदेश आहे. तो म्हणतो मत्ते शुभवर्तमान 3 अध्याय 2 वचनात की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. बाप्तिस्मा करणारा योहान त्या राज्याविषयी बोलत होता जे राज्य जुन्या करारातले होते, जे शमूएलाच्या पुस्तकात सुरू झाले. जे राज्य आम्हाला पाहायला मिळते ते त्याला ऐतिहासिक आधार आहे. पृथ्वीवर सुरू झालेले व भौतिक सीमांनी वेढलेले हे राज्य आहे. ह्या राज्याचा एक राजा आहे आणि त्याचे लोक खरे लोक आहेत. परमेश्वराने ज्या प्रकारच्या शासन पद्धतीची निवड केली ते एक राज्य आहे ज्यावर एका राजाची सत्ता आहे. तरी सुद्धा शासन पद्धती बदलविल्याने आमच्या समस्या सुटणार नाहीत. श्रोत्यानो, पद्धतीमध्ये काहीच दोष नाही, पद्धती बेकार नाही, परंतु त्या पद्धतीशी संबंधित लोक आहेत जे समस्या निर्माण करतात. शमूएलाच्या पुस्तकापासूनच राजांचा इतिहास प्रारंभ होतो. शास्त्यांची दीर्घकाळ चाललेली कारकीर्द शमूएलाबरोबरच संपुष्टात आली. शमूएल अधिकाराच्या पदावर आला तेव्हा लोकांची परिस्थिती अत्यंत दारुण होती. त्यांनी देवाकडे अगदी पाठच फिरवली होती.
आणि आम्हाला पृथ्वीवरचा राजा हवा, असा त्यांनी एकच हेका लावला होता. इस्रायलाच्या राजांची 500 वर्षाची कारकीर्द या पुस्तकापासूनच सुरू होते. साधारणपणे 1056 ते 586 ख्रिस्तपूर्व हा तो काळ आहे. शमूएलाचे पहिले पुस्तक ह्यामधील घटना सुमारे 115 वर्षांच्या अवधीत घडलेल्या आहेत. शमूएलाचे बाळपण हा या पुस्तकाचा आरंभ आहे. अशांततेने भरलेली शौलाची खडतर कारकीर्द हा त्याचा मध्य आहे आणि देवाने निवडलेल्या दावीद राजाच्या कारकिर्दीचा आरंभ हा त्याचा शेवट आहे. असा हा क्रम आहे. या 3 व्यक्तींच्या वैयक्तिक जीवनचरित्रातून या काळाचे हुबेहूब चित्र आमच्या डोळ्यापुढे उभे राहते. शास्त्यांची परंपरा शमूएलाबरोबर संपली आणि शौलापासून राजाची परंपरा सुरू झाली. या वृत्तांताच्या अखेरीस दावीद कायमची राज्यसत्ता स्थापण्याच्या बेतात आहे. तसेच परमेश्वरही दाविदाचे राजासन कायमचे स्थापण्यास तयार आहे असे दिसते. राज्याची स्थापना हा परमेश्वराचा उद्देश आहे आणि पृथ्वीवरच्या राजसिंहासनावर स्वतः निवडलेल्या राजाचा अभिषेक करण्याचा त्याचा विचार आहे. श्रोत्यानो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जो शांतीचा राजकुमार ह्या जगावर राज्य करील, तेव्हा त्याचे कार्य या सांसारिक राज्याप्रमाणे राहणार नाही, ज्या प्रकारे ते आज करीत आहेत. तो तसे करणार नाही. त्याच्या राज्यात गरिबी निर्मूलनाच्या कार्यक्रमाची आवश्यकता पडणार नाही. सजीव सृष्टीविषयी कार्यक्रमाची आवश्यकता पडणार नाही किंवा नैतिक उत्थानाकरिता कार्यक्रमाची आवश्यकता पडणार नाही. परंतु धार्मिकता आणि शांतीने ही पृथ्वी ज्याप्रमाणे पाण्याने व्यापलेली आहे, तशी ती व्यापली जाईल. अनेक दृष्टिकोनातून ह्या पुस्तकात 1000 वर्षाचे जे ख्रिस्ताचे राज्य येणार आहे, त्याचे आगाऊ चिन्ह देण्यात आले आहे. आणि इस्रायल राज्याची स्थापना होत असताना आम्हाला त्या 3 गोष्टी दिसतात, ज्यांची आज जगाला आवश्यकता आहे. पहिली गोष्ट, एक असा राजा ज्याच्याजवळ सामर्थ्य आहे आणि जो आपल्या सामर्थ्याचा उपयोग धार्मिकतेने करेल. दुसरी गोष्ट, एक असा राजा जो पूर्णपणे परमेश्वरावर विसंबून राहून राज्य करेल. तिसरी गोष्ट, एक असा राजा जो परमेश्वराच्या आज्ञेत राहून राज्य करेल. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त जो येणाऱ्या राजांचा राजा आहे, तोच आहे, ज्याची आज ह्या जगाला अत्यंत निकडीची आवश्यकता आहे. आता आपण ह्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. शमूएलाचे पुस्तक पहिला अध्याय आपण अवश्य काढा. श्रोत्यानो, शमूएलाचे हे पहिले पुस्तक परमेश्वराचे भय मानून चालणाऱ्या एका स्त्रीच्या दुःखद हाकेने सुरू होते. जेव्हा इस्रायली लोक राजा पाहिजे म्हणून ओरडत होते, तेव्हा हन्ना मुलाकरिता रडत होती. परमेश्वर एका स्त्रीच्या हाकेवर, तिच्या आरोळीवर सिंहासनाची स्थापना करतो. जेव्हा एक स्त्री परमेश्वराच्या दृष्टीत उच्च स्थान प्राप्त करते, तेव्हा परमेश्वर तिच्याकरिता स्वतः सिंहासन तयार करतो. एली जो एक महायाजक होता, त्याला वाटले की हन्ना जी शिलोमध्ये पवित्र मंदिरात प्रार्थना करीत होती, ती दारूच्या नशेत आहे. जेव्हा त्याला तिची मुलाकरिता असलेली तीव्र इच्छा समजते, तेव्हा तो तिला आशीर्वाद देतो आणि त्यानंतर हन्नाला मुलगा होतो, ज्याचे नाव ती शमूएल ठेवते. आणि वचन दिल्याप्रमाणे ती त्याला एलीकडे घेऊन येते, जेणेकरून ते वचन पूर्ण व्हावे. पहिला अध्याय पहिली 2 वचने सांगतात, एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम सोफीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता. त्याचे नाव एल्काना बिन यरोहाम बिन एलिहू बिन तोहू बिन सूफ एफ्राईम असे होते. त्यास 2 बायका होत्या. एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. पनिन्नेस मुलेबाळे झाली होती, पण हन्नेस काही अपत्य नव्हते. श्रोत्यांनो, आम्हाला दिसतं की ह्या पुरुषाला 2 बायका होत्या. त्याचा अर्थ असा मुळीच नाही की परमेश्वर अशा गोष्टींना परवानगी देतो. परमेश्वर अशा गोष्टींकरिता संमती देत नाही. त्याच्या वचनात त्याने आपला विरोध स्पष्ट केलेला आहे. नंतर 3रं वचन सांगतं, हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्यांचा देव परमेश्वर याची आराधना करण्यास व होमबली अर्पिण्यास शिलो येथे जात असे. एलीचे 2 पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराचे याजक तेथे असत. या वचनामुळे मला फार वेळ बेचैनी वाटली. शमूएलाला आम्हाला सांगण्याची काय गरज भासली की एलीचे पुत्र हे त्या ठिकाणी असत. नंतर आम्ही हे शोधून काढू की परमेश्वराच्या मंदिरात उपासना करण्यास जाणे तितके सुरक्षित नव्हते जितके आपण समजता.
खरे पाहता श्रोत्यानो, ती एक धोक्याची जागा होती, कारण एलीचे हे पुत्र बलियालचे पुत्र होते किंवा सैतानाचे पुत्र होते. कारण श्रोत्यानो, ते अशा काही गोष्टी त्या ठिकाणी करीत ज्या परमेश्वराच्या विरुद्ध होत्या, परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्ध होत्या. 4 आणि 5 वचन सांगतं, एल्काना यज्ञ करीत तेव्हा तो आपली स्त्री पनिन्ना हिला व तिच्या सर्व पुत्रास व कन्यास वाटे देत असे. हन्नेस तो दुप्पट वाटा दे, कारण तिच्यावर त्याची प्रीती असे, परंतु परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. आम्हाला दिसतं की एल्कानाची हन्नावर फार प्रीती होती. 6 वचन, परमेश्वराने तिची कूस बंद केली हे पाहून तिची सवत तिला मनस्वी चिडवी, जेणेकरून ती कुढत राही. हन्नाची सवत कोण होती? पनिन्ना, जी एल्कानाची दुसरी पत्नी होती. आणि आम्हाला दिसतं की त्यांच्यामध्ये चांगले संबंध नव्हते. 7 ते 11 वचने, शिलोत जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता. आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवीत असे, तेव्हा ती रडे व काही खात नसे. तिचा पती एल्काना तिला एकदा म्हणाला, हन्ना, तू का रडतेस? तू अन्न पाणी का वरचिले? तुझे हृदय खिन्न का? मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही काय? शिलो येथे त्याचे खाणेपिणे आटोपल्यावर हन्ना उठून गेली. त्या प्रसंगी परमेश्वर मंदिराच्या द्वाराच्या बाजूस एली याजक आपल्या आसनावर बसला होता. तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळढळा रडली. ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा एतदर्थ मी त्यास समर्पण करीन. त्याच्या डोक्यावर वस्त्रा फिरविणार नाही, असा तिने नवस केला. श्रोत्यानो, हन्ना मनातून फार दुःखी होती. ह्यावरून तिच्या मनात मूल नसल्याचे जे दुःख होते ते किती अधिक होते हे प्रगट होते. म्हणून तिने मुलाकरिता प्रार्थना केली. आणि जर तिची इच्छा पूर्ण झाली तर तिने 2 गोष्टी करण्याचे परमेश्वराला वचन दिले. पहिली गोष्ट की तो आयुष्यभर तुझ्या मंदिरात राहून तुझी सेवा करील, मी त्याला तुझ्याकरिता समर्पित करीन. दुसरी गोष्ट, तो परमेश्वराकरिता नाझीर होईल, अर्थात तो परमेश्वराच्या कार्याकरिता वेगळा केला जाईल, त्याच्या डोक्यावर वस्त्रा फिरणार नाही. पुढे 12 आणि 13 वचने सांगतात, परमेश्वरापुढे ती अशी करुणा भाकीत असता एली तिच्या मुखाकडे पाहत होता. हन्ना मनातल्या मनात बोलत होती, तिचे ओठ हालत होते, पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता. म्हणून एलीस वाटले की ही दारूच्या नशेत असावी. श्रोत्यानो, त्या काळी एली हा महायाजक होता आणि त्याने ह्या जवळजवळ भ्रमिष्ट झालेल्या स्त्रीला परमेश्वराच्या मंदिरात येऊन प्रार्थना करताना पाहिले आणि त्याला असं वाटलं की ती दारूच्या नशेत आहे. त्याची प्रतिक्रिया ही फार चुकीची होती. 14 आणि 15 वचने सांगतात, एली तिला म्हणाला, तू अशी कोठवर नशेत राहणार? तू ह्या आपल्या द्राक्षरसाच्या नशेतून मुक्त हो. हन्ना त्यास म्हणाली, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. मी द्राक्षरसाचे किंवा दारूचे सेवन केलेले नाही. मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते. श्रोत्यानो, हन्नाच्या ह्या प्रार्थनेद्वारे आम्हाला शिकायला मिळतं की आम्ही सुद्धा जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आम्ही मन मोकळे करून परमेश्वराच्या समोर प्रार्थना करायला हवी. आमची प्रार्थना एकच एक असायला नको, परंतु आमच्या प्रार्थनेमध्ये आमच्या भावना सुद्धा प्रगट व्हायला हव्यात. 16 ते 18 वचने, मी आपली दासी कोणी अधम स्त्री आहे असे समजू नका. मला चिंता व क्लेश मनस्वी झाल्यामुळे मी एवढा वेळ बोलत होते. तेव्हा एली तिला म्हणाला, तू सुखाने जा. इस्रायलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देव. ती म्हणाली, ह्या आपल्या दासीवर आपली कृपादृष्टी हो. मग त्या स्त्रीने परत जाऊन अन्न सेवन केले व यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही. श्रोत्यानो, हन्नाने एलीने परमेश्वराच्या द्वारे जे काही तिला सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला आणि त्यामुळेच तिची चिंता, तिचे दुःख दूर झाले. तिचा चेहरा पुन्हा उदास राहिला नाही. तिने परमेश्वराच्या ह्या आश्वासनावर पूर्ण विश्वास ठेवला. 19 आणि 20 वचने सांगतात, ती मंडळी अगदी पहाटे उठून परमेश्वराला वंदन करून रामा येथे आपल्या घरी परत गेली. मग एल्कानाने आपल्या स्त्रीस जाणिले आणि परमेश्वराने तिची आठवण केली. या प्रकारे हन्ना गर्भवती झाली व दिवस पुरे होऊन तिला पुत्र झाला. हा परमेश्वराकडे मागितला असे म्हणून तिने त्याचे नाव शमूवेल असे ठेवले.
श्रोत्यानो, शमूएल शब्दाचा अर्थ आहे देवापासून मागितलेला. देव ऐकतो. शमूएलाचे पहिले पुस्तक, ज्याप्रमाणे सुरुवातीलाच मी सांगितले की परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीच्या हाकेने उघडते. जेव्हा लोक राज्याकरिता ओरड करीत होते, तेव्हा हन्ना मुलाकरिता रडत होती. श्रोत्यानो, परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली आणि तिला पुत्र दिला. आजच्या ह्या समकालीन समाजात किती परस्पर विरोध स्थिती आहे. सगळीकडे आम्हाला गर्भपाताविषयी ऐकायला मिळते. येथे एक हन्ना नावाची स्त्री आहे जिला संतान हवी होती, आणि आज आम्हाला दिसतं की लेकरांना मारण्यात येत आहे. अर्थातच काही वेळेला स्त्रीचे जीवन वाचवण्याकरिता किंवा त्या बाळाच्या जीवनाकरिता अशा प्रकारची आवश्यकता पडते, परंतु तो निर्णय चांगल्या निपुण डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे घ्यायला हवा. आज जो मुद्दा आहे तो हा की लोक पाप करायला मागे पुढे पाहत नाहीत, परंतु पापाचा जो परिणाम आहे त्याची किंमत भरून द्यायला ते तयार नाहीत. माझं मत आहे की लोक जेव्हा पाप करण्याकरिता पुढे सरसावतात, तेव्हा पापाचे फळ भोगण्याकरिता त्यांनी तयार असावे. श्रोत्यानो, ही एक फार मोठी गंभीर अशी समस्या आज आम्हाला आमच्या समाजात आढळते आहे. परमेश्वर ह्याच्या अगदी विरोध आहे आणि परमेश्वर ह्याकरिता प्रत्येक व्यक्तीचा न्याय करणार आहे. नंतर पुढे 21 पासून 24 वचने वाचूया. मग एल्काना परमेश्वराला आपले वार्षिक होमबली अर्पण्यास व नवस फेडण्यास आपल्या सगळ्या परिवारासह गेला. हन्ना तेवढी गेली नाही. ती आपल्या पतीस म्हणाली, बालकाचे दूध तुटेपर्यंत मी थांबते, मग मी त्यास घेऊन जाईन, म्हणजे तो परमेश्वरासमोर हजर होऊन तेथे निरंतर राहील. तिचा नवरा एल्काना तिला म्हणाला, तुला बरे वाटेल तसे कर, तू त्याचे दूध तोडीपर्यंत येथेच राहा, परमेश्वर आपले वचन पूर्ण करो. म्हणजे झाले. तेव्हा ती स्त्री घरी राहिली आणि त्याचे दूध तुटेपर्यंत तिने त्याला स्तनपान दिले. त्याचे दूध तोडिल्यावर ती त्यास घेऊन गेली. तिने 3 गोऱ्हे, 1 एफाभर सपीठ, 1 बुधलाभर द्राक्षरस बरोबर घेतला आणि ती शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरी मुलास घेऊन गेली. तो त्यावेळी केवळ बालक होता. श्रोत्यानो, अशा प्रकारे तिने परमेश्वराला दिलेले वचन पूर्ण केले. काय आज आपण परमेश्वराला दिलेले वचन पूर्ण करीत आहात? हन्नाच्या जीवनावरून ही एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला शिकायला मिळते. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. प्रियांनो, आपल्या लक्षात आलेच असेल की या पुस्तकाच्या अभ्यासातून आम्हाला शिकायला तर मिळणारच आहे, तसेच इतर अनेक गोष्टींची माहिती देखील होणार आहे. आज आपण विचार करू की आम्ही देवाजवळ काय मागतो, कसे मागतो. जो निश्चय आम्ही देवाला समोर ठेवून करतो तो आम्ही तंतोतंत पाळतो का? परमेश्वर दयाळू आहे, तो प्रार्थना ऐकणारा आहे, असा आमचा विश्वास आहे काय? आत्मपरीक्षण करण्यासाठी आम्ही वेळ दिला पाहिजे. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणारे आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी येण्याची ही संधी आम्हाला दिलीस. आम्ही तुझे आभारी आहोत. विशेष करून प्रभूजी, आज आम्ही नवीन पुस्तकाला सुरुवात केलेली आहे. होय प्रभूजी, या पुस्तकाचा अभ्यास आणि जे काय अध्ययन आम्ही करणार आहोत ते सर्व आम्हासाठी आशीर्वादाचं असं कर. होय प्रभूजी, आज आम्ही शिकलेलो आहोत की आम्ही तुझ्याजवळ काय मागावं, कसं मागावं. होय प्रभूजी, कदाचित आम्हाला या गोष्टी अजूनही माहिती नाहीत. आमची विनंती आहे, आमची प्रार्थना आहे, प्रभूजी तुझं सहाय्य तू आम्हाला कर. तुझ्या मार्गदर्शनाच्या द्वारे प्रभूजी आम्ही योग्य गोष्टी तुझ्याकडं मागायला शिकावं, म्हणून प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. आमची खात्री आहे तू आमच्याशी बोलणारा देव आहेस आणि तू आम्हाला योग्य गोष्टी देऊन पुरवून तू आम्हाला आशीर्वादित देखील करणार आहेस. याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.